झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची आज खारगे समितीसमोर चौकशी होणार आहे। दिग्विजय पाटील आज चौकशीसाठी खारगे समितीसमोर उपस्थित राहतील। दिग्विजय पाटील हे अमिडिया कंपनीचे भागीदार आणि पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत। अमिडिया कंपनीवर पुण्यातील कोरेगाव पार्क इथली 1800 कोटी बाजारभावाची शासकीय जमीन अवघ्या 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे। गंभीर बाब म्हणजे या व्यवहारापोटी अवघं 500 रुपये इतकंच मुद्रांक शुल्क भरलंय। त्यामुळे झी 24 तासनं हा सगळा गैरव्यवहार उघडकीला आणल्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे आणि आज दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार आहे। त्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातले पुरावे घेऊन गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। खारगे समितीमध्ये 5 सदस्य पुण्याचे आहेत। समिती न्याय देईल असं वाटत नसल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। ऑफिसर होते त्यांनी मला कळवले की संध्याकाळी त्यांची लिस्ट सगळी तयार होते आणि त्यांना हो कोण हवं नको ते कळतं। आता माहीत नाही, गृहमंत्री आहेत ते देशाचे, त्यांचे शेड्यूल्स असतीलच, त्याच्यात आता कधी मिळत आहे मला माहीत नाही। वाट बघणार आहे, 2 दिवस मी वाट बघणार आहे। मिळालं ठीक, नाही मिळालं तर मुंबईला जाऊन हायकोर्टात याच्याविरुद्ध याचिका करणार आहे की हे मी सगळ्यांना सांगून सुद्धा, अगदी थेट होम मिनिस्टरला सांगून सुद्धा कारवाई जर होत नसेल कोर्टाने हे ऐकलंच पाहिजे। तर या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, अंजली दमानिया या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत, अमित शहांची त्या भेट घेणार आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स आपल्या समोर येतीलच। पण दुसरी आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे, दिग्विजय पाटील यांची आज खारगे समितीसमोर चौकशी होणार आहे। त्यामुळे या चौकशीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलंय। अमिडिया कंपनीतील केवळ 1% पार्टनरशिप असलेले दिग्विजय पाटील हे आज खारगे समितीसमोर येऊ शकतात। यापूर्वी 2 दिवसांपूर्वी खारगे समितीसमोर शीतल तेजवानी यांचे वकील येऊन गेले होते। त्यामुळं आज दुपारी दिग्विजय पाटील या खारगे समितीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहू शकतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण या संपूर्ण गैरव्यवहाराच्या केंद्रस्थानी जे आहेत ते दिग्विजय पाटील आहेत। कारण दिग्विजय पाटील यांची सही या संपूर्ण व्यवहारामध्ये आहे आणि पार्थ पवारांची सही जी आहे ती नाही आहे। त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे। परंतु दुसरीकडे दिग्विजय पाटील यांची सही दिसते, त्यांच्यावर कारवाई होणार का आणि आजच्या चौकशी समितीच्या समोर ते नेमकी आपली बाजू काय मांडतात, त्यांच्या वतीनं ते वकील येणार आहेत की ते स्वतः हजर राहणार आहेत आणि वकील आले तर ती त्यांची कोणत्या पद्धतीनं बाजू मांडणार आहेत की आणखी वेळ मागून घेणार आहेत, या संदर्भातली माहिती ही थोड्या वेळामध्ये समजेलच। परंतु साधारणतः दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दिग्विजय पाटील येणार असल्याची माहिती सध्या मिळते। अत्यंत महत्त्वाचं असं हे एक मोठं प्रकरण झी 24 तासनं उघडकीस आल्यानंतर संपूर्ण स्तरातून त्याचा निषेध व्यक्त केला जातो। आरोप केला अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते आणि तेच धरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील दिल्लीमध्ये थेट गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि अमित शहांना भेटून ते अजित पवार यांची राजीनाम्याची मागणी करत आहेत। कारण हे प्रकरण जितकं दिसतं त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे, सरकारचा महसूल बुडवण्याचा आहे, गैरव्यवहार करण्याचा आहे, सरकारची जमीन थेटपणे विकण्यात जाण्याचा हा प्रकार आहे। यामुळं थेट अजित पवारांचा मुलगा यात सहभागी असल्यामुळं त्यांचा राजीनामा होऊन चौकशी व्हायला पाहिजे, निपक्ष चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्या अमित शहा यांच्याकडे वेळ मिळाला तर करू शकतात। तत्पूर्वी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी देखील अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे। त्यामुळे आजचा दिवस या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।